आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बायको, गरमागरम वडापाव आणलाय तुझ्यासाठी, घे. आज चटणी जरा जास्तच तिखट आहे वाटतं. नकोय, वडापावला नाही म्हणणं पाप असता. घे. अगं ऐक ना, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो. आय एम सॉरी. अगं ऐकून तरी घे बायको. हे बरं आहे बायकांचं, स्वतः चूक करायची आणि स्वतः चिडायचंय. आता आराध्या माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही तिच्याशी. श्राऊ, चल खाली जेवायला, सगळे तुझी वाट बघतायत. का तू नाही जेवणार आहेस का? नाही, मला भूक नाहीये. तू चल ना. ताई, काय झालंय? काही नाही, तू चल. ताई, तू अपसेट दिसतेस. तू मला खरं सांग, काय झालंय ते? श्राऊ, अगं आज ऑफिसला ते नवीन टेंडर ओपन होणार होतं. मला काही सुचतच नव्हतं ग तेव्हा. आणि तू हे मला सांगणार नव्हतीस का? अगं ती बाई एक दिवस तुला सुखाने जगू देत नाहीये आणि तू सगळं हे हे एकटी सहन करतेस. ती यशोधरा काही ना काही कारण काढून आपल्याला त्रास सतत देत राहणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण एकदाच काही तो मार्ग काढायला हवा. मलाही तेच वाटतंय, पण खरं सांगू, आता ना मला काहीच सुचत नाहीये ग. मी एक सांगू? हे बघ, मला असं वाटतं की आपण श्रेयसला आणि अक्षयला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं पाहिजे. अक्षयला कळायला हवं ना की मी जिवंत आहे. नाहीतर असं व्हायचं की यशोधराच्या कारस्थानांना आपण उत्तर देण्यातच आपला वेळ निघून जाईल. हे बघ, त्या दोघांना जर सत्य कळलं तर त्यांना आपला त्रास कळेल. ते समजून घेतील आपल्याला. कळतंय का तुला? खबरदार असा मूर्खपणा केलास तर श्रावणी. मला माहिती आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत, पण एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये. प्रत्येक गोष्टी तुला एवढी घाई का असते ग? मी माझ्या परीने हँडल करते ना. अगं सगळं सेटल व्हायला वेळ लागतो, पेशन्स ठेवावे लागतात आणि सगळं आपल्या मनाप्रमाणेच होणार.